ठाणे महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा. गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान दुपारी 3 वाजता मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 2 आमदार असूनही आपणच मोठा भाऊ असल्याचा भाजपचा दावा. तर सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्व एसटी संघटनांची बैठक. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचं जागा वाटप निश्चित. भाजप जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढणार, तर 6 जागा मिळाल्यानं जीतन मांझी नाराज. पाटण्यामध्ये आज एनडीएची पत्रकार परिषद. कर्नाटकात आरएसएस वरून राजकारण तापलं. सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या कारवायांवर बंदी घालावी. मंत्री प्रियांक खरगेंचं मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र. आनंदाचा आणि मांगल्याचा दिवाळी सण अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपल्यानं बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या. कंदील, पणत्या आणि सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची ऑनलाईनपेक्षा बाजारपेठांना पसंती. महिला विश्वचषकात 330 धावा करूनही भारतीय संघाचा पराभव. ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सनी रोमहर्षक विजय. विश्वचषकात भारताचा सलग दुसरा पराभव.